ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे। त्यावर मात करण्यात ठाणे महापालिकेला यश येत नाहीये। त्यामुळे शहरातील अनेक सोसायट्यांच्या दारात कचऱ्याचे ढीग पडलेत। त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकलाय। शहरातील अनेक भागातून मागील 10 दिवसांपासून कचरा पूर्णपणे उचलला गेला नाही। ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सीपी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो। त्यानंतर तो डायघर आणि शहरातील मोकळ्या भूखंडावर टाकला जातो। परंतु सीपी तलाव इथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झालाय। ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्यानं रस्त्यांवर तसंच सोसायट्यांबाहेर कचऱ्याचे ढीग साचलेत। ही समस्या सुटली जात नसल्यानं देसाई यांनी आपल्या घरात साचलेला कचरा गोणीत भरून पालिकेसमोर आणून टाकला। दरम्यान पालिकेत कित्येक वर्षांपासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केलेली नाही आणि त्यांच्याच नाकर्तेपणामुळे पालिकेला स्वतःची कचराभूमी नाही। सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्यानं रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। आज मी माझ्या घरातील कचरा इथे टाकलाय। जर लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर पालिकेच्या प्रत्येक मजल्यावर कचऱ्याचे ढीग उभे करू, असा इशारा सुहास देसाई यांनी दिलाय। गेले 7 ते 8 दिवस आम्ही भोगतोय, मी आणि माझ्या ठाण्यातले नागरिक, की जागोजागी कचरा पडलेला आहे। आता तर रस्ते संपलेले आहेत तर लोक तो कचरा पर्याय नसल्यामुळे नालेत टाकायला लागलेत। जे नाले साफसफाई करायला आम्ही वर्षातनं 2 वेळा करोड रुपये खर्च करतो, ही परिस्थिती आहे। आज ठाणे शहरामध्ये प्यायला पाणी नाही। 8 दिवसातनं 15 दिवसातनं एकदा कुठेतरी शटडाऊन असतंच। आज बऱ्याच ठिकाणी ड्रेनेज लाईन ओपन झालेले आहेत, ड्रेनेज वाहत असतं, धड चालायला रस्ते नाही आहेत आणि ही कचऱ्याची समस्या आहे। ही समस्या महापालिकेने आम्हाला कुठेतरी लावून दिली पाहिजे। महापालिका टॅक्स रुपये आमच्याकडनं सगळ्यांकडे पैसे तर घेत आहे ना ठाणेकरांकडनं। आज तुम्ही करोडो रुपये पेंटिंगला खर्च करताय, काय स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, काय कुठे गेलं ते? स्मार्ट सिटी फक्त पेपरवर, स्मार्ट सिटी तर आम्हाला कुठे दिसत नाही आहे। मग ह्याला कुठेतरी मला वाटतं कदाचित मला असं वाटलं की महापालिका आणि प्रशासन झोपलेलं आहे, यांना कुठेतरी जागं करण्याची गरज आहे। त्यामुळे मी आज हा माझ्या घरातला कचरा इथे आणून टाकलेला आहे। जर येत्या 4-5 दिवसात महापालिकेने हा सगळा कचरा स्वच्छ केला नाही, ठाणे शहरातल्या नागरिकांच्या आरोग्याशी अशीच खेळत राहिले तर हा कचरा उचलून मी या महापालिकेच्या संपूर्ण 4 मजल्यामध्ये नेऊन टाकेन। ही माझी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये